नमस्कार सगळ्यांना, मी कल्याणी चोकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर भरपूर दिवस झाले तर मला पूर्ण ब्लॉग बनवायला वेळ नाही भेटला आणि मेन म्हणजे जिथे फ्लॅट गेले तिथे इंटिरियरचं पण काम चालू आहे, त्यामुळे मला वेळच मिळाला नाही. म्हटलं आता मी गावी गेले होते, येवल्यावरून येताना पैठणी घेतली वास्तुशांतीसाठी आणि काही कुर्ती सेट पण घेतले. म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर करू, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनुचा असा अभ्यास करत करत दही खायचं काम चालू होतं. तिचं होमवर्क पण इतकं इनकम्प्लीट होता, कारण की काही दिवस गावी गेलो होतो मध्ये 4-5 दिवस, त्यामुळे होमवर्क इनकम्प्लीट होता. तर ते पण कंप्लीट करायचं काम चालू होतं. आणि मॅडम बघा दही खात बसली. दहीला वर येईल, तिला डेअरी प्रोडक्ट खूप आवडतात. दही वगैरे जर घरात असलं तर ती जास्त ते 2 दिवसाची वर जास्त जात नाही, कारण की तिचं सारखं खाणं चालूच असतं. आमच्या मनीमाऊचं दही खायचं काम चालू आहे ना. अनुचं असं आहे की तिला दही, दुधाचे कोणतेही प्रोडक्ट, दूध, दही, ताक, पनीर ना, खवा वगैरे तिला खूप आवडतात. आणि दही तर खूप आवडतं, दही तिचं फेवरेट हो ना अनु. आता उन्हाळा लागल्यावर टेन्शनच राहणार नाही, कारण की दहीचं सारखं आमच्या घरात चालूच असतं आणि अनुचं फेवरेट आहे नाही का. बोल ना, फ्रेंड्सला सांग. असा अभ्यास करता करता दही खायचं पण काम चालू आहे आणि अभ्यास पण करायचा आहे. तर ही पैठणी मी खास वास्तुशांतीसाठी घेतली, कारण की मला वास्तुशांतीसाठी पैठणीच घ्यायची होती आणि हा कलर खूप ट्रेंडिंग चालू आहे आणि खूप छान कलर आहे हा. आणि त्याचा पदर असा आहे बघा, त्याचा पदर पण इतका छान आहे ना, पूर्ण कॉपर जरी वर्क आहे, त्यामुळे मला खूप आवडली ही साडी. आणि त्याचं ब्लाऊज मी नेमकी गावी शिवायला टाकल्यामुळे मला तुम्हाला दाखवता येणार नाही. ब्लाऊज पण पूर्ण फुल आरी वर्क आहे. मी जेव्हा कधी ब्लाऊज येईल त्याचं, त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ परत एकदा दाखवेल. आणि ही जी पैठणीचा कपडा वगैरे तो पण खूप सॉफ्ट आणि खूप छान आहे. आणि ही पैठणी मी 6,500ची घेतली सोनी पैठणीमधून, येवल्याच्या. खूप छान पैठणी. आणि त्यानंतर मी हा एक कुर्ती सेट घेतला आहे लेव्हेंडर कलरमध्ये, कारण की मला असे नॉर्मल कुर्ती सेट पाहिजे होते, त्यामुळे मी गावी गेल्यावर नेहमी कधी ना कधी गेली तर घेतच असते कुर्ती सेट, कारण की नवीन आणि युनिक काही ना काही येत असतात. तर हा कुर्ती सेट आहे. मला त्याची डिझाईन आणि कलर खूप आवडला, कारण की माझ्याकडे असा कलर पण नव्हता. आणि त्याचं ओढणी या टाईपमध्ये आणि पॅन्ट नॉर्मलच आहे, साधीच आहे पॅन्ट, इतकं काय त्याला वर्क वगैरे नाही आहे. पण मग कुर्ती खूप प्लेन आणि छान आहे. ही एक ब्लॅकमध्ये कुर्ती आहे. ही ब्लॅक कुर्ती पण मला खूप आवडली, कारण की माझ्याकडे ब्लॅक कलर नव्हता. आणि त्याची जी ओढणी आहे ह्या कुर्तीची, खूप सुंदर ओढणी. मला जास्तीत जास्त कुर्तीपेक्षा ओढणी खूप आवडली, कारण त्याची ओढणी पूर्ण फुल वर्क आहे आणि दिसायलाही खूप छान आहे. त्यामुळे मला कुर्ती आणि ओढणी खूप आवडली. आणि पॅन्टला पण काही डिझाईन वगैरे नाही आहे, नॉर्मलच आहे पॅन्ट पण. आणि ओढणीची डिझाईन वगैरे तुम्ही बघा, खूप छान असं वर्क आहे. आणि दोन्ही पण ड्रेस खूप छान आहे. आणि ड्रेसची प्राईस जर विचाराल तर मी एक ड्रेस 1150 असा घेतला आहे. आणि त्याचं कपडा वगैरे पण खूप छान आहे, त्यामुळे मला खूप आवडलं. आणि आता लग्न वगैरे चालू होत आहेत, तर एंगेजमेंट वगैरे, तर ज्यांना कोणाला तर नवीन साडी वगैरे बघायची असेल तर येवल्याला जे आहे आसपास जवळ असतील तर त्यांनी येवल्याला एक दिवस नक्की व्हिजिट करा, कारण की खूप व्हरायटीज आणि खूप सारे ट्रेंडिंग कलर्स पण खूप वेगवेगळे अवेलेबल असतात. आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.